नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. कर्तृत्वाचा कल्पवृक्ष आणि माणुसकीचा झरा, ढोलेवाडीचे सुपुत्र दत्तात्रय चोरमुले यांचा दैदिप्यमान प्रवास. सांगली जिल्ह्याच्या कणखर मातीत आणि वारकरी संप्रदायाच्या पावन संस्कारातून एखादं व्यक्तिमत्व कसं बहरतं याचं जिवंत आणि रसरशीत उदाहरण म्हणजे दत्तात्रय प्रल्हाद चोरमुले. त्यांचा जीवन प्रवास म्हणजे केवळ एका व्यक्तीची प्रगती नसून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका जिद्दीची आणि कष्टाच्या घामातून फुललेल्या स्वप्नांची ही एक आगळी वेगळी यशोगाथा आहे. 1 जून 1970 रोजी आई रूपाबाई यांच्या पोटी जन्मलेला हा दत्ता नावाचा सूर्य आज समाजकारणाच्या आणि उद्योजकतेच्या क्षितिजावर आपल्या कर्तृत्वाच्या तेजाने तळपत आहे. दत्तात्रय चोरमुले यांचा स्वभाव म्हणजे जणू संत वाहणारी भीमा नदी. ज्याप्रमाणे नदी आपल्या प्रवासात खडक फोडत मार्ग काढते, तसेच त्यांनी जीवनातील संघर्षाचे डोंगर पार केले. 5 भावंडांच्या मोठ्या कुटुंबात थोरलेपण निभावताना त्यांच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं होतं, पण चेहऱ्यावर मात्र सदैव हास्य आणि मनात जिद्द होती. त्यांचे आई वडील वारकरी संप्रदायाचे पाईक, त्यामुळे त्यांच्या घरात विठ्ठल भक्तीचा दरवळ आणि टाळ मृदुंगाचा नाद घुमत असे. पंढरपूरचे तात्यासाहेब वास्कर महाराज यांच्या विचारांची शिदोरी सोबत असल्याने दत्तात्रय यांच्या आयुष्यात सात्विकतेचा आणि निस्पृहतेचा पाया रचला गेला. जसा चंदनाचा देह झिजतो पण सुगंध उरतो, तसंच काहीसं व्यक्तिमत्व दत्तात्रय यांनी स्वतःच्या कष्टातून घडवलं. त्यांच्या प्रगतीचा आरंभ हा दुग्ध व्यवसायासारख्या पवित्र कर्मातून झाला. नारायण कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 2 जर्सी गायींच्या संगोपनातून सुरू झालेला हा प्रवास जणू छोटासा अंकुर होता, जो पुढे जाऊन वटवृक्ष बनला. अनुभवाच्या शाळेत तावून सुलाकून निघालेल्या दत्तात्रय यांना कोंडाजी आप्पा पाटील यांच्या सानिध्यात खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. राजकारण आणि समाजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचं साधन नसून ते लोकसेवेचं माध्यम आहे, हे त्यांनी ओळखलं. दिवंगत समाजभूषण शिवाजीराव शेंडगे बापूंच्या सहवासात त्यांनी ढालगाव गणात प्रचाराची धुरा सांभाळली. तेव्हा एका सामान्य कार्यकर्त्यांमधील सुप्त नेतृत्वाचा उदय झाला. जसा परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे, तद्वतच मोठ्या नेत्याच्या सानिध्यात दत्तात्रय यांच्यातील लोकनेता आकाराला आला. 1998 मध्ये जेव्हा ते ढोलेवाडीचे सरपंच झाले, तेव्हा त्यांनी सत्तेला जनसेवेचे शस्त्र बनवले. गावाचा कायापालट करताना त्यांनी केवळ रस्ते आणि पाण्याचे प्रश्न सोडवले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आदर्श विकास सोसायटीचा पाया रचला. संस्थापक चेअरमन म्हणून त्यांनी केलेली 12 वर्षाची सेवा ही शुद्ध कांचनासारखी लकलकीत आहे. कौटुंबिक आघाडीवरही ते एक यशस्वी पिता ठरले. पत्नी शोभाताईंच्या खंबीर साथीने त्यांनी संसाराचा रथ ओढला. मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी डोळ्यात तेल घालून लक्ष दिले. म्हणूनच आज मोठा मुलगा रामचंद्र पदवीधर तर धाकटा मुलगा ओंकार हा सिव्हिल इंजिनियर होऊन वडिलांच्या कर्तृत्वाचा ध्वज अभिमानाने फडकवत आहे. त्यांचे बंधू पांडुरंग यांनीही वाहतूक व्यवसायात आपली मोहर उमटवली आहे. आज दत्तात्रय चोरमुले रिअल इस्टेट्सच्या झगमगत्या क्षेत्रात यशस्वी असले तरी त्यांचे पाय आजही ढोलेवाडीच्या मातीत घट्ट रोवलेले आहेत. यशाच्या शिखरावर पोचल्यावर अनेक जण आपली मूळ विसरतात, पण दत्तात्रय हे त्याला अपवाद आहेत. ते म्हणजे जणू मुळाची माती आणि फांदीचं आभाळ एकाच वेळी जपणारे व्यक्तिमत्व. गावातील सण असो वा कुणाचे दुःख, ते तिथे हजर असतातच. लोकांच्या हाकेला धावून जाणारा हा माणूस कुणाला सरपंच वाटतो, कुणाला चेअरमन, तर तरुणांसाठी ते हक्काचे दत्ता पुढारी आहेत. दत्तात्रय चोरमुले यांचे जीवन म्हणजे कष्टाच्या काळावर कोरलेलं एक सुवर्ण स्वप्न आहे, जे येणाऱ्या पिढीला सदैव प्रेरणा देत राहील. माणुसकीची ओल आणि कर्तृत्वाचे बळ यांचा हा त्रिवेणी संगम आपल्या जन्मभूमीचे भूषण ठरले आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त
LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.